संविधान जिंदाबाद, संविधान जिंदाबाद, भारतीय संविधानाचा, परमपूज्य आंबेडकरांचा, महात्मा ज्योतिराव फुलेंचा, लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा, लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा, लोकमाता अहिल्यादेवी होळकरांचा. नमस्कार, मी सुवर्णा कांचन. आपल्या सर्वांचं महासुपरफास्ट न्यूजमध्ये स्वागत आहे. आपण आहोत यवत पोलीस स्टेशन जवळ. काही दिवसांपूर्वी निखिल रणदिवे हे यवत पोलीस कर्मचारी जे बेपत्ता होते आणि त्यांनी स्वतःच्या व्हॉट्सॲप स्टेटसवरती एक भावनिक पोस्ट तयार केली होती की ज्याच्यामध्ये त्यांनी येथील वरिष्ठ पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांच्यावरती मानसिक त्रास होत असल्याच्या कारणाने ते बेपत्ता झाले होते, पण आज ते पुन्हा घरी परतले. तर या पार्श्वभूमीवर या ठिकाणी आंबेडकर चळवळीतील काही पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठे आंदोलन केले. तर ते आपल्या समवेत आहेत, आपण जाणून घेऊया. नक्की. सर, हे आंदोलन आज कशा संदर्भात होतं? नक्की पोलिसांचं निलंबन व्हावं की पोलीस कर्मचाऱ्यांवरती वरिष्ठ जाच करतायत याविषयी. या ठिकाणी कार्यरत असलेले निखिल रणदिवे हे पोलीस कर्मचारी आहेत. यांनी भावनिक पोस्ट टाकली होती. इथले वरिष्ठ पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांच्या जाचाला कंटाळून त्यांनी सुसाईड नोट दिली होती. मी माझ्या जीवनात काहीतरी बरं वाईट करणार आहे. आपल्या मुलीला छोट्या 1 वर्षाच्या मुलीची येतात की मी तुझ्या पहिल्या वाढदिवसाला सुद्धा येऊ शकत नाही. ह्या माझ्या शुभेच्छा पहिल्या आणि शेवटच्याच असतील, कारण मी या जगाचा निरोप घेत आहे. त्यानुसार त्यांनी सुसाईड नोट दिली, ते गायब झाले. त्यानंतर गायब झाल्यानंतर आम्ही सातत्यानं आंबेडकर चळवळीच्या सर्व पक्ष संघटना त्यात रिपब्लिकन पक्षाने प्रामुख्याने भूमिका घेतली आणि त्यानुसार आम्ही एक ग्रामीण पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक जे गिल साहेब आहेत, संदीप सिंह, यांच्याशी फोनद्वारे संभाषण झालं. त्यांनी काही अवधी मागितली, आम्ही त्यांना अवधी दिला. अवधीत कुठल्याही प्रकारे हे झालेलं नाही, यश मिळालेलं नाही. त्यानंतर आम्ही आपल्या आंदोलनाचे थांबवायलो आणि आज गुरुवारी 6 वाजता आम्ही आंदोलन यवत पोलीस स्टेशन सुरू केलं. त्यामध्ये प्रामुख्याने आमच्या मागण्या अशा होत्या की नारायण देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा. काय गुन्हा दाखल व्हावा? त्यांनी शोषण केलेलं आहे का कर्मचाऱ्यांचं? कारण माणूस आत्महत्येला प्रवृत्त का होतो, तर त्याला कुणीतरी शोषण केलेलं आहे, त्या आशयाचा होतं. दुसरी गोष्ट, सदरचा कर्मचारी हा अनुसूचित जातीचा असल्यामुळे ॲट्रॉसिटी ॲक्ट लागावा, त्या मागण्या होत्या. त्याचबरोबर या पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेले जे काही कर्मचारी आहेत, जे बदलूनही गेलेले, यांच्या जाचाला कंटाळले, त्यांचाही तपास करावा. त्यांच्या शोषणाचं नक्की कारण काय आहे त्याचा शोध घ्यावा पोलीस अधीक्षकांनी, आणि तो निपक्षपातीपणे काढत असेल या ठिकाणी आपण कार्यरत असलेले नारायण देशमुख यांना कंट्रोलला अटॅच करून घ्यावं, आणि त्यावेळेसच निपक्षपातीपणे चौकशी होऊ शकते, अन्यथा होऊ शकणार नाही. कारण त्यांच्या दबावाखाली इथले कर्मचारी जबाब देऊ शकणार नाही, अशी आमची भूमिका आहे. त्यासाठी आम्ही हा सातत्याने आंदोलन केलेलं आहे. परंतु आता त्यांनी आम्हाला पत्राद्वारे सांगितलं, लेखी पत्र दिलेलं आहे. हे या ठिकाणी उळी कांचन पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सचिन बांगर साहेब होते, ते आले होते. त्यांनी सांगितलं आम्हाला बाबा शिकापूरला ते राहिलं आहे, त्या ठिकाणी मिसळची कंप्लेंट होती. त्या ठिकाणी ते मिळून आले. त्या पोलीस निरीक्षकांनी आम्हाला जसं लेखी कळवलेले, त्यानुसार आम्ही तुम्हाला लेखी देतो. त्यांनी लेखी दिल्यानंतर आम्ही आमचं आंदोलन रद्द केलेलं आहे, संपलेलं आहे. त्या आंदोलनात हा यशस्वी काय पोलीस अधीक्षक गेला होता, तर त्यांनी किती प्रतिसाद दिला आहे नारायण देशमुख यांच्या निलंबनाबाबत? पोलीस अधीक्षक गिल साहेबांनी अतिशय सकारात्मक भूमिका घेतलेली. त्यांनी मला सांगितलं की पहिल्यांदा आपल्याला कर्मचारी शोधणं महत्त्वाचं आहे, कारण त्याचं काय झालं आहे जर सापडला तो काउन्सिलिंग करणं महत्त्वाचं आहे. आणि त्यानंतर मग आपण आमची खातीनिहाय चौकशी चालू केलेलीच आहे. परंतु खातीनिहाय चौकशी करत असताना माणूस सापडलं हे मला महत्त्वाचं वाटतं. तो माणूस सापडल्यानंतर का अन्याय झाला का नाही हे आपण सगळी चौकशी करूया. तुम्हाला काय वाटतं, रणदिवे सारखे अजून पोलीस कर्मचारी असतील काही यवतमध्ये त्यांचा आवाज जपला गेला आहे, ते समोर येत नाही वरिष्ठांच्या जातामुळे, असे कुठे आहेत का? मी याबाबत चौकशी केली त्यावेळेस मला कळालं प्रथमच की निखिल रणदिवेंना हा त्रास होण्यामागचं काय कारण. तर या हद्दीतून चाललेली एक गुटख्याची गाडी त्यांनी पकडली. बहुतेक करून PI साहेबांना त्याचे हप्ता चालू असतात, ती
गाडी पकडल्यावर मग पुन्हा एक व्यक्तीचा फोन आला आणि मग यांनी तात्काळ निर्णय घेतला, कार्यवाही दाखवली यांनी आणि या ठिकाणी PSI कोल्हे होते आणि रणदिवे होते, या दोघांचं तात्काळ यांनी बदली केली केडगाव वकिला. आणि या ठिकाणी दबलेला जर म्हणता तुम्ही तर या ठिकाणी ज्या सुवर्णा मॅडम होते, ज्या आता बारामतीला आहेत, लेडीज कर्मचारी आहेत, त्यांच्यावर सुद्धा त्यांनी सुद्धा अधीक्षकांकडे अशी तक्रार केली होती, ॲडिशनलकडे तक्रार केली होती किंवा असं यांनी शोषण केलेलं आहे. परंतु त्यांच्या काही कारवाई झालेली पाहायला मिळते. त्यानंतर निलेश कदम म्हणून होते, त्यांचंही याबाबतीत हे झालेलं आहे. अशा 4-5 कर्मचाऱ्यांचं ते मला वेगवेगळ्या माध्यमातून कळलेलं होतं किंवा असं झालेलं आहे. हे सातत्याने शोषण चालू आहे. मागच्या वेळेस असं चर्चेत होतं की वरिष्ठच कर्मचारी म्हणजे जे वरिष्ठ आहेत, जे उपाधीक्षक ते PIला कुठेतरी पाठिंबा देत आहेत अशा पद्धतीने. तर याबाबत तुम्हाला काय म्हणायचं? काय होतं, गिल साहेबांच्या बोलण्यात तसं जाणवलं नाही. अंतर्गत काय होतं हे आपल्याला सांगता येणार नाही. पण बऱ्याच ठिकाणी पाहता येणार पोलीस अधिकाऱ्यांना त्यांचे वरिष्ठ ताकद देतात, प्रोटेक्ट करतात. धन्यवाद. माझे जे पक्षीय सगळे सहकारी यांनी जे मत व्यक्त केलेलं आहे या मताशी मी सहमत आहे आणि यापेक्षा वेगळं बोलून एक विषय व्हायला नको म्हणून मी एवढं बोलतो आणि थांबतो.